नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, यापूर्वीच आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्याही आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट अवश्य पहा. यानंतर प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने सोडवायला मिळणार आहेत. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलवर जाऊन प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 5वी घटक चाचणी परीक्षा 15 ऑगस्ट नंतर आपली ही चाचणी होणार आहे. त्यासाठी गणिताची विभाग 1 हा भाग येणार आहे आणि त्यासाठी विचारलेले प्रश्न बघा. प्रश्न पहिला सोडवा. 5 गुणांसाठी आपल्याला 5 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ते आपण या पद्धतीने सोडवायचे आहेत. 1. रोमन संख्या चिन्हात लिहा. 19. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहा. बघा, ती लिहून दाखवली. 99,999. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. 14. 0 ते 9 अंक वापरून 6 अंकी संख्या बनवा. 7,93,410. अक्षरी लिहा. 45,639. या पद्धतीने 5 गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर ब भाग अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा. बघा, 9 ह्या संख्या अधोरेखित आहे. त्याची स्थानिक किंमत आहे 9 लाख. त्यानंतर पुढच्या उदाहरणामध्ये 4च्या ठिकाणी अंडरलाईन केलेली त्याची किंमत 4,000. क संख्या विस्तारित रूपात लिहा. 9 लाख अधिक 30,000 अधिक 8,000 अधिक 600 अधिक 0 अधिक 4. त्यानंतर 80 लाख 3 लाख 60,000 8,640 अधिक 9. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. पुढचं चौकटीत योग्य चिन्ह लिहा. 2 संख्या दिलेल्या आहेत. त्याच्यातल्या मोठ्या संख्येच्या ठिकाणी आपल्याला ते चिन्ह टाकायचं आहे. 9,834 पेक्षा 9,843 ही संख्या मोठी. त्यानंतर 7,098 आणि 8,087 म्हणून मग 8,087 ही संख्या मोठी. म्हणून अशा पद्धतीचं चिन्ह टाकायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. बेरीज करा. 2-2 मार्कासाठी आपल्याला 2 बेरजा दिलेल्या आहेत. 48,369 अधिक 56,643. त्याचं उत्तर येतं 1,05,012. पुढचा प्रश्न आहे 56,409 अधिक 36,208. त्याचं उत्तर आहे 92,617. त्यानंतर पुढचा प्रश्न वजाबाकी करा. 78,601 वजा 29,823. त्याचं उत्तर आहे 48,778. त्यानंतर 45,010 वजा 27,643. त्याचं उत्तर आहे 17,367. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचे.
प्रश्न दुसरा, गुणाकार करा. 268 गुणिले 37, त्याचं उत्तर आहे 9,916. 567 गुणिले 68, त्याचं उत्तर आहे 38,556. त्यानंतर भागाकार करा. 2,587 भागिले 23, त्याचं उत्तर आहे 112. पुढचा भागाकार आहे 7,835 भागिले 45, त्याचं उत्तर आहे 174. अशा पद्धतीने गुणाकार आणि भागाकाराची उदाहरणं सॉल्व करायची आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, चौकटीत योग्य संख्या भरा किंवा चिन्ह भरा. बघा ते चिन्ह. ब भाग. वन विभागाने सागाची 14,965 झाडे, खैराची 20,969 झाडे लावली. जर एकूण 57,835 झाडे असतील तर उरलेली झाडे किती? बघा ते उदाहरण या पद्धतीने सॉल्व करा. दोघांची बेरीज, त्यानंतर वजाबाकी एकूण झाडांमधून, आणि उरलेली झाडे आहेत 21,901. अशा पद्धतीने हे उदाहरण पूर्ण करायचे. बघा ते काळजीपूर्वक. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.